जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी जैसी दीपकळिका धाकुटी परी बहुते जाते प्रगटी तैसी सद्बुद्धी थिकुटी म्हणू नये। आज चालू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज चौथा दिवस, ही चौथ्या दिवसाची प्रथम क्रमांकाची सेवा माझ्याकडे आलेली आहे। आणि तसं जर पाहिलं तर माझा अभ्यास वगैरे काही नाही, मी काय प्रवचनकार नाही, परंतु मला एक बाप्पूची आज्ञा आणि त्या आज्ञेचं पालन म्हणून मी आज या ठिकाणी बसलेलो आहे। आणि सेवेकरिता ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधील दुसऱ्या अध्यायातील 238 क्रमांकाची ओवी सेवेसाठी निवडलेली आहे। आज जर विचार केला तर मी या ठिकाणी प्रवचनासाठी बसलेलो आहे। आता बऱ्याच महाराजांनी सांगितले की बाबा बाप्पूने असं केलं, त्याचप्रमाणे माझी कधीच ताकद नव्हती प्रवचन करण्याची, परंतु बळच मला बाप्पूने एकदा वाडीला लावलं, माळ्यावाडीला, आणि त्या ठिकाणी मी कसं तरी प्रवचन केलं। आणि त्याच्यानंतर जे चालू झालं ते मग आपलं हळूहळू जसं येईल तसं चालू झालं। आणि या ठिकाणी प्रवचन आणि या ठिकाणी कीर्तन होईल असं स्वप्नात सुद्धा कुणाच्या नाही, की या ठिकाणी एवढं मोठं भव्य मंदिर होईल हे असं स्वप्नात सुद्धा नाही। का? ती कृपा आणि बाप्पूचा मोठा संकल्प। आता आम्ही नेहमीच त्यांना सांगतो की बाबा तुम्ही कीर्तन कमी करा, आता तब्येत साथ देत नाही, पण नाही, आम्हाला म्हणतात नाही नाही आता नाही कुठं, आता एवढी घेतलेली तारीख एखादी एवढीच हे करायची आणि मुकाट्याच जातात निघून। त्या दिवशी असं सकाळीच गेले कुठेतरी या सप्ताहामध्ये। मी फोन केला तर म्हणले मी इकडे काल्याचं कीर्तन आहे, म्हणले तिकडं आलो मी। आम्हाला इथं आपला सप्ताह चालू आहे म्हणले, कसं ती तारीख घेतली होती, आता ते लोक वाट बघतील म्हणले, गेल्याशिवाय नसतं जमत। म्हणलं बरं या। म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य असं की इथं जी भव्य दिव्य हा कार्यक्रम चालू आहे ती त्यांच्या मनातला मोठा संकल्प सुद्धा आज भगवान परमात्म्याने पूर्ण केलेला आहे। आणि त्यांच्याच कृपेने आम्ही या ठिकाणी आज बसलेलो आहेत। असे बरेच महाराज माझ्या पुढे आमचे गुरुबंधू श्रीरंगांना जाधव आहेत, आपले बामदाळे सर आहेत, कीर्तनकार आहेत, हे असे फार असे ताकदीचे महाराज तयार व्हायला लागले ते बामदाळे सर। आता कुठेही जाऊन वाणीत ताकद आहे ही, श्रीरंगांना बी प्रवचन करतात मस्त, असे बरेच आहेत, रघुअण्णा झालं, हे बरेच असे, हे तर बाप्पूची कृपा ही आमच्यावर झालेली, म्हणून आम्ही आज या ठिकाणी बसलेलो आहेत। आणि आज मी सेवेकरता ज्ञानेश्वरीतील जैसी दीपकळिका धाकुटी परी बहुते जाते प्रकटी तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये। की मनुष्याच्या जीवनामध्ये सद्बुद्धी निर्माण होत नाही, आणि जर सद्बुद्धी निर्माण झाली तर त्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही। जसं पृथ्वीवर आज आपण पाहतो दगड काय कमीत का हो, की आपण पाहिलं इकडे सगळे दगड आहेत, कुठं बैल माळरानाने दगड आहेत, पण एक परिसाचा खडा मिळणं दुर्मिळ आहे। आणि एक परिसाचा खडा जर मिळाला तर लोखंडाचं सोनं करण्याची त्याच्यात ताकद आहे। त्याप्रमाणे मनुष्य जीवनामध्ये सद्बुद्धी निर्माण होत नाही, आणि ज्याच्या जीवनामध्ये सद्बुद्धी निर्माण होईल त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही, अशी या सद्बुद्धीमध्ये ताकद आहे। पाणी पुष्कळ आहे, 3 भाग पाणी आपण पाहिलं तिथे पृथ्वीवर विहीर आहेत, बोर आहेत, तलाव आहेत, भरपूर पाणी, पण एक अमृताचा घोट मिळणं दुर्मिळ आहे, एक घोट सुद्धा। आणि जर एक अमृताचा थेंब मिळाला तरी मेलेला मनुष्य जिवंत करण्याची ताकद त्या एका थेंबामध्ये। तसं सद्बुद्धी निर्माण होत नाही, आणि झाले तर हे जीवन अमर करण्याची ताकद या सद्बुद्धीमध्ये। आज आपण पाहतो चाकरवाडीचे माऊली भगवान बाबा वामन भाऊ हे आपल्यासारखेच चालते बोलते फिरत होते, पण आज ते देव झाले, अमर झाले। आज
कशाने? त्यांच्या जीवनामध्ये सद्बुद्धी होती, सद्बुद्धी निर्माण झाली आणि महान महात्मे झाले. तर सद्बुद्धी ही कधी निर्माण होती? काही माणसाला पूर्व पुण्याईने निर्माण होती. काही माणसं जन्मताच सात्विक वृत्तीचा पिंड जन्मतो, पण काही माणसाला संतांच्या संगतीमध्ये सद्बुद्धी निर्माण होती. संतांची जर संगत केली ना तर सद्बुद्धी निर्माण होते. संतांच्या संगतीमध्ये राहून भगवंताची भक्ती केली तर माणसाला सद्बुद्धी निर्माण होती. आणि सद्बुद्धी जर निर्माण झाली तर त्या जीवनाचं सोनं होतं. आणि दुर्बुद्धी जर निर्माण झाली तर ते जीवन अधोगतीला जातं. आणि सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी म्हणून मनुष्य जीवनामध्ये सद्बुद्धी निर्माण होणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. सतत जर भगवंताचं नामचिंतन घेतलं तर मरणाची भीती सुद्धा नष्ट होती, सद्बुद्धी माणसाला निर्माण होती. आपण पाहतो कौरव पांडवाचं युद्ध, कौरव आणि पांडव, पांडव सद्बुद्धी आणि कौरव हे दुर्बुद्धी. दुर्बुद्धी निर्माण, दुर्योधन हा दुर्बुद्धीचा होता. भरत राजाच्या वंशामध्ये पंडू राजा आणि धृतराष्ट्र दोन सख्खे भाऊ. खरं जर पाहिलं तर धृतराष्ट्र आंधळा, त्यांच्याकडे राज्य चालवायचं, परंतु आंधळा असल्यामुळे ते राज्य पंडू राजाकडे गेलं चालवायला. पण पंडू राजाचा भर जवानीमध्ये मृत्यू झाला, म्हणून पुन्हा ते धृतराष्ट्राकडे राज्य चालवायला गेलं. कौरव आणि पांडव एकाच राजवाड्यामध्ये मोठे झाले, परंतु दुष्ट असणारा दुर्बुद्धीचा हा दुर्योधन त्या पांडवाला सारखा खंदूसपणा करायचा, म्हणजे त्याची दुर्बुद्धी. मग त्यांनी त्यांना वनवासाला पाठविलं, पुन्हा त्या दूत क्रीडेत हरवलं आणि मग त्यांना बाजूला काढत सगळं त्यांचं राज्य घेतलं, कोणाचं? पांडवांचं. परंतु ज्या वेळेस त्यांनी ते पुन्हा वनवास 13 वर्ष काय वनवास होता त्यांना, ते वनवास भोगून आल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी त्यांचं राज्य परत मागितलं पांडवांनी, की म्हणले आमचं राज्य आता आम्हाला परत द्या. परंतु दुष्ट बुद्धीचा असताना दुर्योधन राज्य द्यायला तयार नाही. मग ते भांडण कुठे गेलं? जसं गावात एखाद्या दोन माणसाची जर भाऊभावाची भांडणं लागली किंवा गावातल्या दोन शेजाऱ्याची जर भांडणं लागली तर जो माणूस योग्य न्याय देईल त्यांच्याकडे ते भांडण जात असतं. त्याप्रमाणे ते भांडण सुरुवातीला विदुर काकाकडे गेलं. विदुर काकाने ते भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु दुष्ट बुद्धीचा असलेला हा दुर्योधन त्यांना काही ते राज्य देऊ शकत नाही. मग ते भांडण पुन्हा कृष्णाकडे गेलं. भगवान परमात्म्याने मध्यस्थी केली, मिटवण्याचा प्रयत्न केला. भगवान परमात्म्याने सांगितले की म्हणले दुर्योधना या पांडवांना म्हणले त्यांचं अर्ध राज्य देऊन टाक. ते म्हणलं अजिबात नाही चालणार. बरं म्हणले असं कर, अर्ध नको देऊ, 5 गावं तरी दी 5 जणांना जगण्यापुरती. तेव्हा म्हणलं 5 गावं काय सुईच्या टोकावर बसले ती भूमी सुद्धा देणार नाही. म्हणजे अशी दुष्ट बुद्धी त्या दुर्योधनाची झाली. दुष्ट बुद्धी झाल्याच्या नंतर मग युद्ध काय कुणी खेळायचं सांगितलं? भगवान परमात्म्यानेच युद्ध खेळायचं सांगितले. आपलं कर्तव्य कर्म केलं पाहिजे माणसाने म्हणून त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला म्हणले पांडवाला आता युद्ध केल्याशी पर्याय नाही. मग युद्ध कुठं व्हायचं? तर कुरुक्षेत्रावरती. कुरुक्षेत्रावरतीच काय युद्ध? तर ती भूमी अशी होती की त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर दुष्ट बुद्धीच्या माणसाला वाटायचं की आपली चूक आहे आणि आपण माघार घ्यावी आणि ते भांडण तिथं मिटल्या जायचं. त्या ठिकाणी ते भांडण गेलं तरी दुर्योधनाला ती आपली चूक दिसाना. मग त्या कुरुक्षेत्रावरती भांडण चालू झालं, घनघोर युद्ध सुरू झालं. पहिल्या दिवशी फक्त कौरवाच्याच बाजूचं सैन्य मारायचं, पांडवाच्या केसाला धक्का लागत नव्हता. दुसऱ्या दिवशी युद्ध चालू झालं, दुसऱ्या दिवशी दिवस उजाडला, युद्ध चालू झालं तर फक्त कौरवाच्याच बाजूचं सैन्य मारायचं, पांडवांच्या केसालाही धक्का लागत नव्हता. मग मात्र दुसऱ्या दिवशी जरा दुर्योधनाला घाम फुटला. तिसरा दिवस उजाडला, तिसऱ्या दिवशी युद्ध चालू झालं. तिसऱ्या दिवशी फक्त कौरवाच्याच बाजूचं सैन्य मेलं, पांडवांच्या केसालाही ना धक्का लागला. मग मात्र दुर्योधन असा लटपटला आणि विचार करू लागला की रोज जर आपलं एवढं सैन्य आहे, रोज जर आपलंच सैन्य मारायला लागलं तर एक दिवस पराजय नक्की आपला होणार आहे, यात काही शंका नाही. मग आता विचारावं कुणाला का की आपलंच सैन्य का मरत आहे, पांडवाचं का धक्का लागत नाही? म्हणले खरं बोलणार कोण आहे? ज्या वेळेस माणूस दुष्ट जरी माणूस असला
त्याच्यावर येळ आल्यावर त्याला सुद्धा खरे बोलणाऱ्या माणसाची आठवण होती. हा, तुम्ही बघा, एखादा मालक दुकानदार लबाडा असला तरी त्याला वाटतं गडी इमानदार असावं माझ्या, असं आहे. तसं त्या दुर्योधनाला सुद्धा वाटलं आता खरं बोलणार कोण आहे, तर त्याला सल्ला दिली, म्हणले खरं बोलणार कोण आहे. त्याला सांगितलं, म्हणले धर्मराजाशिवाय कोण आहे म्हणले या पृथ्वी तलावर खरं बोलणारा. मग आता युद्ध आहे एवढं आहे, धर्मराजाला कसं विचारायचं. म्हणला माझ्याकडे एवढे भीष्माचार्य द्रोणाचार्य रती महारथी तरी हे मन लावून युद्ध खेळत नाहीत, ह्याचं कारण काय. म्हणले धर्मराजालाच विचारा. मग आता धर्मराजाला विचारायचं म्हणलं कुठं जायचं. धर्मराज त्यावेळेस घरी होते. मग दुर्योधन घरी गेला, युद्ध रणभूमीवर चालू आहे, दुर्योधन घरी गेला आणि धर्मराजाने लांबून पाहिलं. म्हणले तिकडे घनघोर युद्ध चालू आहे आणि दुर्योधन आपल्याकडे कशाला येतोय म्हणले. जवळच्या माणसाला सांगितलं की म्हणले दुर्योधन आपल्याकडे येतोय म्हणले. बघा, त्याला वाटलं काय आता दुर्योधन तिकडे युद्ध असून इकडे काय येतोय. तरी म्हणले येऊ द्या म्हणले, आपल्या जरी घरी येता असला त्याला एक श्याल सत्कार करा म्हणले, त्या श्याल नारळ काढा म्हणले, दुर्योधन आपल्या घरी येतोय त्याचा सत्कार करायचा म्हणले. आणि दुर्योधन खरोखरच धर्मराजाच्या घरी आल्याच्या नंतर धर्मराजाने त्याचा सत्कारच केला. अगोदर आपण काय केलं असतं, आपण दगडच उचलली असती. परंतु हे जे माणसं इतके मोठ्या मनाचे असतात त्यांचं मन मोठं असतं. त्यांनी सत्कार केला आणि विचारला, अरे म्हणले दुर्योधना रणभूमीवर एवढं युद्ध चालू आहे आणि तू इथं घरी का आला म्हणले. ते म्हणले धर्मराजा मला एक तुम्हाला गोष्ट विचारायची की खरं बोलणारा तुमच्याशिवाय या पृथ्वी तलावर इतका खरं बोलणारा कुणी नाही. म्हणले काय विचारायचं विचार. म्हणले 3 दिवस झाले युद्ध चालू झाले, आमचं सैन्य मरत आहे तुमच्या केसाला धाका लागत नाही, याचं कारण काय. भीष्माचार्य द्रोणाचार्य म्हणले एवढे रती महारथी माझ्याकडेच म्हणले मन लावून युद्ध खेळत नाहीत, काय कारण आहे. अरे म्हणले दुर्योधना ते जरी रती महारथी असले ना तरी म्हणले त्यांना पांडव वाईट दिसत नाहीत, त्याच्यामुळे ते युद्ध मन लावून खेळत नाहीत म्हणले. मग म्हणले पांडव वाईट दिसण्यासाठी काय करावं लागेल म्हणले. म्हणले त्याला दुर्जनाच्या घरचं अन्न चारावं लागेल. दुर्जनाच्या घरचं अन्न खाल्लं की माणसाची बुद्धी दुर्जन होती. म्हणले मग कोण दुर्जन आहे. आता धर्मराजाला सगळंच खरं बोलावं. अरे म्हणले दुर्योधना तुझ्यापेक्षा कोण दुर्जन आहे म्हणले, ह्याच्यात तुझ्याच घरचं अन्न चार ना म्हणले, आता तूच दुर्जन आहे सगळ्यात. मग म्हणले पण ते खात नाही, खरं आहे म्हणले. ती दुर्योधनाने बघितलं होतं त्यांचं खात नव्हते, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करून खायचे होते, दुर्योधनाचं अन्न खात नसत. मग म्हणले काय करावं कसं चारावं. म्हणले गुपचूप चार. मग म्हणले आम्ही वाईट दिसतो म्हणले. मग बघ म्हणले कसे आमच्या तुटून पडतात म्हणले ते. मग दुर्योधनाने ते त्यांना भीष्माचार्य द्रोणाचार्याला त्यांचं स्वतःचं अन्न चारलं दुर्योधनाचं. मग दुसऱ्या दिवशीपासून ते बी चौताळले पांडवावर. हा, दुर्जनाच्या घरचं अन्न खाल्लं त्यांची बुद्धी दुष्ट झाली. मग चौताळले. मग पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. मग पुन्हा घनघोर युद्ध झालं. आपल्याला माहिती कितीही युद्ध झालं तरी शेवट काय झाला हो युद्धाचा. कितीही युद्ध झालं कौरव पांडवाचं तरी शेवट काय झाला, तरी कौरवाचा नाश झाला आणि पांडवाचा विजय झाला. म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य एक आहे की दुर्बुद्धी आणि सद्बुद्धी, दुर्बुद्धीचा माणूस किती जरी झाला तरी एक दिवस विनाश दुर्बुद्धीचा होतो, सद्बुद्धीच्या माणसाचा विजय होत असतो. पण ज्याच्या जीवनामध्ये सद्बुद्धी त्या जीवनाचा विजय होत असतो. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये सद्बुद्धी निर्माण करून घ्यायची. आणि ते सद्बुद्धी निर्माण कशी करून घ्यायची, तर संताची संगत करायची. हा, संताची संगत केल्याशिवाय या मनुष्य जीवनामध्ये ज्ञान नाही आणि ज्ञान झाल्याशिवाय मनुष्य जीवनामध्ये आनंद नाही. तुम्ही जगातलं काही मिळवा, सोन्याचा डोंगर मिळवा, मोठा बंगला मिळवा, मोठ्या गाड्या घ्या, तेवढ्या घेऊस तर वाटतं की आता काय गाडी घेतली आता बसले. गाडी घेतल्याच्या पुढे बी गाड्या घेणाऱ्याला विचारा, मोठाले बंगले बांधल्यावर बंगले बांधणाऱ्याला विचारा, बंगला बांधल्याच्या आधी सुख होतं का बंगला बांधल्यावर सुख आहे. बंगल्यात सुख नाही, गाडीत सुख नाही, सुख धनात नाही, सुख फक्त ज्ञानात आहे. हा, म्हणून सांगितले की सुख जर तुम्हाला पाहिजे असेल, ज्ञान मिळवायचं असेल तर संताची संगत केली पाहिजे. म्हणून सांगितले ते 4थ्या अध्यायामध्ये सांगितले माऊलीने, ते ज्ञान पायगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेची. तुम्हाला जर ज्ञान पाहिजे असेल तर तुम्ही ज्ञान प्राप्त झालेल्या सत्पुरुषाची म्हणजे संताची संगती करावी. संताची संगती केल्याशिवाय तुम्हाला मनुष्य जीवनामध्ये ज्ञान प्राप्त होणार नाही. आणि मग ज्ञान प्राप्त झाल्यावर काय होतं, तर ज्ञान प्राप्त झाल्यावर त्या जीवनामध्ये कायम स्वरूपी आनंद राहतो.
कायमस्वरूपी आनंद. म्हणून मनुष्य जीवनामध्ये संतांची संगती करायची. संतांचीच काय करायची तर संत ज्ञानाचे भांडार आहेत. संत ज्ञानाचे कोठार आहेत. त्यांची सेवा म्हणजे त्या कोठाराचा दारवंट आहे. त्यांची सेवा करून ते प्राप्त करून घ्यायचे. ते ज्ञान पायगा बरवे जरी म्हणे हाती आणावे तरी संताया भाजावे. म्हणून संतांची सेवा करायची आणि ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचे. पण ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं, संतांची सेवा करायची, पण ते प्राप्त होत नाही ना. का होत नाही? आता काय संतांची सेवा करणारे काय थोडे माणसं आहेत का? परंतु तरीही आपल्याला सगळ्याला होतं का? नाही होत. का? त्याच्यासाठी श्रद्धेची आवश्यकता आहे. श्रद्धा फार जीवनामध्ये महत्वाची. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परम संयतेंद्रिया ज्ञान लब्धा परा शांती मचिरेना दिगच्छते. श्रद्धेशिवाय ज्ञान नाही. श्रद्धावान, श्रद्धा म्हणजे काय? विश्वास. कुठल्याही गोष्टीला विश्वास असावा लागतो. की एखादी गोष्ट आपल्याला जर खरी वाटली तर त्याच्यावर विश्वास बसतो, आणि खरी जर नाही वाटली तर त्याच्यावर विश्वास माणसाचा बसत नाही. म्हणून श्रद्धा ही श्रेष्ठ आहे. श्रद्धेशिवाय नाही. मग संतांची संगती का करायची? संत ज्ञानाचे भांडार आहेत, कोठार आहेत. संत सतत भगवंताचं जर नामचिंतन घेतलं मुखाने तरी सद्बुद्धी निर्माण होती म्हणून सांगितले. मरणाची भीती सुद्धा राहत नाही. आता तुम्ही बसलेले माझ्या पुढे मी किती जरी सांगितले, माझ्यापेक्षा तज्ज्ञ माणसं आहेत सगळी, परंतु मी आपलं डोळं झाकून सांगतोय समजा जसं असन तसं. हां, कीर्तनकार आहेत, बाप्पू सारखे आहेत, हे शिराडोनचे पाहुणे आहेत, ते नेहमी तिकडे त्यांच्या तिकडे कार्यक्रम करतात. परंतु दोन शब्द आता सेवा माझ्याकडे आली त्याप्रमाणे मी सांगतो. बरं, धन. आता प्रत्येक जीवाला वाटतं धनाशिवाय सुख नाही. धन किती मिळवल्या सुख होईल? नाही. रावणापाशी काय संपत्ती कमी होती का? पहिल्या काळामध्ये सांगितले रावणापाशी किती संपत्ती होती. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत तसे संख्या जैशी तैशी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेते, 7 लक्ष तेथे विटेबंदी. कोटी घरे जेते काश्या आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. रावणापाशी तर सोन्याची घरं होती. रावण सुखी झाला का? हो, नाही झाला. का? दुर्बुद्धी निर्माण झाली त्याला. रावणाला दुर्बुद्धी निर्माण झाली. रावणाला सुद्धा मरावं लागलं. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये सद्बुद्धी श्रेष्ठ आहे. तुम्हाला अजून एक सांगतो. सिकंदर राजा एक इतका महान होता सांगते. सिकंदर राजा, त्याला कुठल्याच गोष्टीचं कमी नव्हतं. त्यांनी जग बी जिंकलं होतं आणि धनद्रव्य त्याला कुठली गोष्ट कमी होती, तरी त्याला मरणाची भीती सत्वित होती. का? त्याला असं ज्ञान नव्हतं एवढं. त्याला सद्बुद्धी निर्माण झाली नव्हती. त्याला वाटायचं मी मरल. आता मरण तर अटळ आहे, कोणालाच चुकीता येत नाही. पण त्या सिकंदर राजाला वाटायचं मी मरण मरण मरण. मग आता इतकं धन द्रव्य सगळं आणि मी मरण, मग काय करावा? कोणीतरी त्यांना सांगितलं की बाबा म्हणले अमृत पे, मग कधीच मरणार नाही. अमृत प्या म्हणले. मग आता अमृत कुठे? अमृत कुठे? जग जिंकलेल्या माणसाला शोध करायला लागला. अमृत कुठे? अमृत कुठे? मग ते गेला हिमालयाच्या गुहेमध्ये. त्यांना कोणतरी सांगितलं म्हणले हिमालयाच्या गुहेमध्ये अमृताचा झरा वाहतोय म्हणले, तिथं जा अमृत प्या, मग तुम्ही तृप्त होता म्हणले. तिथं गेला हिमालयाच्या गुहेमध्ये, अंधाऱ्या काळोख गुहेत शिरला. तिथं खळखळ खळखळ असा अमृताचा झरा वाहत होता. सिकंदर राजा तिथं गेला, इकडं तिकडं बघतोय. त्याला इतका आनंद झाला की त्याला वाटलं आता मी वंजळ भरून ही अमृत पिल, आता मी मरणार नाही कधी. सिकंदर राजा असा त्या झऱ्यावर हात घालून वंजळीने अमृत प्यायला लागला. तेवढ्यात तिथं असा आवाज आला की म्हणले थम सिकंदर, थम सिकंदर. म्हणले की त्याची वंजळ सुटली आणि तो दचाकला. आणि मला इथं कुणीच नाही, आवाज कशाचा आला? ते एक कावळा आला पुढे त्याच्या. असा कावळा आला. कावळा म्हणला थांब सिकंदर, म्हणला तुझ्या अगोदर मी अमृत पेलोय म्हणला, पण मी जी चूक केली ती तू करू नको म्हणला. मरण सुद्धा आवश्यक आहे म्हणला. हा, मी इतका ह्या जीवनाला आता वैतागलोय म्हणला. जाळात उडी मारली तर मरणा, पात्यावर मान घासली तरी मरणा म्हणला. मला मरण हवंय म्हणला, पण मी आता मरणा म्हणला. मी अमृत पेलो, तू पिऊ नको म्हणला. मग तो सिकंदर गेल्या पावलांनी माघारी आला. गेल्या पावलांनी माघारी आला
आणि शास्त्र वाचलं समजा आणि त्याला उपर ते जाते की मला ह्या जगामध्ये किती धन मिळलं, किती द्रव्य मिळलं, किती संपत्ती असली काय असली ते काही सोबत येत नाही. मग त्याने असं सांगून ठेवलं. त्याचा ज्यावेळेस अंतकाळ जवळ आला त्यावेळेस त्यांनी सांगून ठेवलं की म्हणले मी ज्यावेळेस मरल त्यावेळेस माझ्या उजव्या हाताला माझं सगळं धन द्रव्य ठेवा, डाव्या हाताला माझं सगळं सैन्य उभं करा. लोकाला मला हे सांगायचंय की हा सिकंदर जगात बलाढ्य होता, त्याच्याकडे एवढं धनद्रव्य होतं, एवढं सैन्य होतं, पण ज्यावेळेस जायचे त्यावेळेस त्याला काहीही घेता आलं नाही. रिकामी हात अशाने चाललो म्हणून सांगायचं म्हणलं जगाला, म्हणून रिकामी हात ठेवा म्हणला माझा. तर तो सिकंदर रिकाम्या हाताने गेला. एका हाताला सैन्य, एका हाताला धनद्रव्य आणि रिकाम्या हाताने तो सिकंदर गेला. म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य काय की आपण रात्रंदिवस धडपड करतो धनद्रव्यासाठी, तितकीच धडपड आपण परमार्थासाठी सुद्धा केली पाहिजे की सद्बुद्धी निर्माण झाली पाहिजे, की आपल्याला ज्ञान प्राप्त झाले पाहिजे. ज्ञानाशिवाय या जगामध्ये सुख नाही. काही मिळवा, ज्ञानाशिवाय आनंद नाही. म्हणून आता संताची संगती करायची. जोपर्यंत असे कार्यक्रम आहेत, कीर्तन प्रवचन काही असेल तोपर्यंत ऐकायचे. परंतु चालते बोलते जरी संत आपल्याला रोज नाही भेटले, ते ग्रंथ रूपाने संत आहेत. ती ज्ञानेश्वरी आज ज्ञानेश्वर माऊलीत, गाथा तुकाराम महाराज आहेत, भागवत नाथबाबा आहेत. जे तुम्हाला आवडेल ते वाचा, पण वाचलं पाहिजे. कोणताही ग्रंथ वाचा. माऊलीचं सांगतो की विचार करण्यासारखा ग्रंथ आहे हा ग्रंथ नाही, हे अमृत आहे. हेच अमृत आहे. आज मी जे सांगितलं का सिकंदर राजा अमृत प्यायला गेलते, ते आज पृथ्वी तलावर हेच अमृत आहे. मी असंच माझा थोडक्यात मी असंच एक दिवशी पिठीला प्रवचन झालं आणि असा बसलो, हेच द्राष्ट अमृतात सांगितलं. ते पिठीचं एक पाटील आहे, ते असं प्रवचन करून बसलं सरकत सरकत माझ्याकडे. असं मला म्हणते, महाराज तुम्ही अमृताचं सांगितलं गोष्ट खरी, पण मला पहिल्या काळात होतं म्हणते, पण आताच्या काळात अमृतच नाही हो म्हणले. मी म्हणलं खरं पाटील तुमचं, पण म्हणलं आजच्या काळात हेच अमृत येईल म्हणलं. आज म्हणलं हे ज्यांनी ज्यांनी पेले ते अमर झाले का नाही म्हणलं आपल्या जवळ म्हणलं. म्हणले हा तेवढं खरे वा, तेवढं खरे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की माऊलीने ही ज्ञानेश्वरी लिहिली. भगवद्गीता कुठं तयार झाली? मी आता सांगितलं कौरव पांडवाच्या युद्धामध्ये, युद्धाच्या प्रसंगी त्या गडबडीत तिथं कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली 700 श्लोकाची, आणि ते 700 श्लोकाचीच ही ज्ञानेश्वरी 9000 ओव्या. हा ग्रंथ एकदम इतका महान आहे, जे माणसं वाचित असतील त्यांना अनुभव येईल. जर निष्ठावान माणसाने ज्ञानेश्वरी वाचली तर माझं असं म्हणणं आहे की त्याच्या जीवनातलं दुःख नाहीसं झालं. तो माणूस कायम आनंदी झाला, पुन्हा दुःखच नाही. त्याच्यावर किती संकट येऊ द्या, तो संकटाला अजिबात मानित नाही. संकट येतील आणि जातील, पण तो मानित नाही. त्याची अशी भावना होईल की मी मरणारा सुद्धा मी नाही, मरण तर माझं शरीर मरल, मी अमर आहे. या बोधाव ज्ञानेश्वरी वाचणारा माणूस येईल. इतकी ताकद आहे ह्या ज्ञानेश्वरीमध्ये. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. तुम्ही विचार करा माऊलीच्या जीवनामध्ये किती हाल. आता टी व्हीवर मालिका लागती, दिवसभर झोळी घेऊन फिरले, चिमुटभर पीठ नाही कोणी टाकलं, रिकामी झोळी घेऊन घरी आले, ढसा ढसा रडलेले. आणि आज जर बघितलं, आज 700 वर्ष झाला हा ग्रंथ तयार झालेला. आज 700 वर्ष झाले तर आज सोन्याच्या ताटात निवद आहे आळंदीला, समाधीला निवद आहे. काय ताकद आहे याची? ह्या ज्ञानाची ताकद आहे. म्हणून आपल्याला सुद्धा हे ज्ञानामृत प्यायचंय. तुम्ही इथं आलेले भाग्यवान आहेत. कोणालाही ऐकायला मिळत नाही. ज्यांचा उदय व्हायचा आलाय, ज्यांचं भाग्य उजाडायचे, ज्यांना सद्गती मिळणार आहे, ज्यांना मुक्ती मिळणार आहे, त्यांनाच हे ऐकायला मिळतं, त्यांनाच हे वाचायला मिळतं, इतराला नाही. म्हणून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ रोज वाचला पाहिजे. लाख कामं सोडायचे, 1000 कामं सोडायचे, पण सकाळी माणसाने थोडा का होईना वाचावं. नाही वेळ मिळाला संध्याकाळी वाचा. ज्याला वाचता येत नाही त्याने ऐका, काही का होईना पण थोडं वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. 700 वर्ष झाला आज ग्रंथराज ज्ञानेश्वरीला, पण तितकंच त्यात तारुण्य. आज सगळे प्रश्नाचे उत्तर एकट्या ज्ञानेश्वरीमध्ये येतं. ज्ञानेश्वरी जर समजली
तुम्हाला कुठल्याच प्रश्नाचं उत्तर कुणालाच विचारायची गरज नाही, इतकी ताकद आहे या ज्ञानेश्वरीमध्ये. पण माणसं वाचित नाहीत. कुणाला म्हणलं वाचा, नाही वाचित. आणि इकडं कोण येत नाही? अज्ञानी माणसं, संशयी माणसं. संशय लय वाईट हा. संशयी माणसाची श्रद्धाच कवा बसत नाही ग्रंथावर, देवावर, संतावर. संशय फार वाईट. संशयाहुनी थोर आणिक नाही ही पाप घोर, आणि ही विनाशाची वाघूर प्राणी अशी. संशय मनुष्य जीवनाचं नाश करणारं जाळ आहे. संशय मनुष्य जीवनाचा नाश करणारं जाळ आहे. म्हणून संशय कधी श्रद्धा बसू देत नाही. अज्ञानी माणसाजवळ संशय जास्त असतो, ज्ञानी माणूस झाला की संशय दूर. मग संशयी माणूस काय करतो? विषयाकडेच त्याची धाव असते. विषयाकडे चांगलं सांगितलं त्याला पटणार नाही. विषयाकडे त्या गोचिड कसा असतो बघा. गोचिड रात्रंदिवस गाईच्या कासाला चिटकलेला असतो. अमृतासारखं दूध त्या पडद्याच्या आत असतं, पण गोचिड दूध पित नाही. गोचिड काय करतो? रक्तच पितो. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची ये पदराड, परी ते आव्हेरुनी गोचिड अशुद्धची सेवी. का कमलकंदा आणि दरदुरी, नांदणूक एकेची घरी, परी परागू सेवी जे भ्रमरी, यरा किंवा जवळेला चिखल चिवरे. तैसा हृदयामध्ये मी रामू, आस्था सर्व सुखाचा आरामो, का भ्रांतासी कामो विषयावरी. गोचिड रात्रंदिवस गाईच्या काशाला आहे. काचुळा इतकाच असतं, पण ते रक्त पितं. तसं भुंगे लांबून येतात, मकरंद सेवन करतात, परंतु बिडूक रात्रंदिवस त्या कमळाच्या बुडक्याला आहे, पण ते चिखलच खातो. तसंही श्रद्धाहीन माणसं, अज्ञानी माणसं, संशयी माणसं, तुम्हाला सांगतो कधी ग्रंथ वाचणार नाहीत, काय नाही, त्यांना देव नाही, धर्म नाही, ते विषयाकडे त्यांची धाव आहे. आणि विषयात तर काय सुख आहे का? विषयामध्ये सुखाचा भास आहे, विषयामध्ये सुख नाही, विषयामध्ये दुःख आहे. विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परी काय करीती ते मूर्ख, न सेविता न सरी. विषयामध्ये दुःखच आहे, पण मूर्ख सांगितले माऊलीने, मूर्ख माणसं विषयाचं सेवन करतात. म्हणून या जीवनामध्ये सद्बुद्धी निर्माण झाली पाहिजे. म्हणून मनुष्य जीवनामध्ये भगवंताची भक्ती श्रेष्ठ आहे. काही पहिल्या काळामध्ये कधी यज्ञ करावं लागायचे, कधी तपश्चर्या करावं लागायची, परंतु हे कलियुग आहे म्हणून सांगितले. तर या कलियुगामध्ये भगवंताचं नामच श्रेष्ठ सांगितले. भगवंताचं जर नाम सतत मुखामध्ये आलं तर माणसाला सद्बुद्धी निर्माण होती. म्हणून सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रतः नमशंतस्य मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. कि भगवान म्हणतात जे खरे माझे भक्त आहेत ना, ते अहोरात्र माझं नामस्मरण करतात. आणि आज सांगतो की खरं जर भगवंताच्या नामचिंतनाची एकदा गोडी लागली, माणूस झोपेत सुद्धा ह्या अंगावून ह्या अंगावर व्हायला लागलं का, अरे राम राम कृष्ण हरी विठ्ठला विठ्ठला असं म्हणतो. नाही तर मग झोपेत माणूस, ज्यांना भगवंताचं नामचिंतनाची आवड नाही, ते झोपेत दुसरंच बराळतात. मग काय माझं सांगण्याचं तात्पर्य असं की सवय लावून घ्यायची. माणूस हा सवयीचा गुलाम आहे. जशी सवय लावा तसं घडतं. म्हणून आपल्याला काय करायचं की परमार्थाची सवय लावायची. आता सांगायला भरपूर आहे, परंतु पुढं अजून प्रवचन आहे रघुअण्णाचं. रघुनाथ अण्णाचं पुढं प्रवचन आहे, त्याच्यामुळे आता आटप तर घ्यावा लागेल. नाही आता वेळ नाही एवढा कोकराचं नाही, पण थोडं सांगतो आहे का ह्याच्या सापाचं सांगतो. सापाचं माणूस विषयाकडे कसा धावतोय ती. हा दर सांगायला तर भरपूर. दर दूर सापे गिळी जातोय आयोबा, की तो मासिया वेटाळी जिबा, तैसे प्राणी कवना लोबा वाढविते तृष्णा. हा कटकटा हे ओखटी मृत्यूलोकीचे उपराठी, येत अर्जुना जरी आवचटी जन्मलाशी तू तरी झडझडून व्हायला अनेक भक्तीची ये वाटे लाग, जिया पावशी अव्यंग निजधाम माझे. माऊलीने एक रूपक केले, म्हणले एक बिंडकुळी म्हणले आणि एक साप. सापाने बिंडकुळी धरली, अर्धी धरली कमरापासून महाग, तरी ती बिंडकुळी महाग बघत नाही. बिंडकुळी काय करते, पुढून माश्या चालल्या का लगेच अशी जीभ लांबी ती माश्या खायला.
अरे तू आता सापाच्या तोंडात चालली, 1 मिनिटात आता तू नष्ट होणार आहेस, तरी ती माशा पकडायचं काम करते. कोण? बिंडकुळी. आणि तसा मनुष्य जीवनामध्ये कधी आपल्या क्षणाचा भरोसा नाही, तरी विषयाकडे धाव आहे बिंडकुळीसारखी. आणि माणूस सुखासाठी रात्रंदिवस शोधत आहे, पण सुखाची माणसाची गाठ पडत नाही. का? सुख राहतलं बाजूला आणि आपला प्रयत्न राहिला एकीकडे. त्या हरिंदाचं एक सांगत असतो मी की हरिण असतं त्याला तहान लागलेली असती, तसं माणसाच्या जीवनामध्ये सुखाची अपेक्षा असती. पण सुख कुठे? सुख ज्ञानाशिवाय सुखच नाही. जगात काही मिळवा, आत्मज्ञान झाल्याशिवाय सुख नाही. आणि ज्या वेळेस माणसाला ज्ञान होईल त्यावेळेस तुम्हाला सांगतो, ज्ञान झाल्याचे खून त्या माणसाला वैराग्य निर्माण होतं आणि सगळं दिसतंय का सगळं खोटे असं वाटतं. फक्त यात भगवान परमात्मा दिसला पाहिजे. झाडात, झुडपात, माणसात, पाखरात, कशात बी भगवान परमात्म्याशिवाय या जगात दुसरं काहीच नाही. बसलेली सगळी माणसं आहेत ना, तुम्ही सगळे भगवान परमात्म्याचे स्वरूप आहेत. पण आपल्याला आपण देव आहेत असं कुठं वाटतं? तेव्हा नाही वाटत. आपल्यातला आत्मा सुद्धा भगवान परमात्माच आहे. म्हणतात भगवान परमात्म्याचा अंश आहे, पण भगवान परमात्माच आहे सुद्धा. म्हणून आपण कोणालाही खंदूसपणा केला नाही पाहिजे, कोणालाही तोंड टाकून बोललं नाही पाहिजे. ते मी वेगळा नाही ही भावना झाली पाहिजे. द्वैत माणसाचं नाहीसं झालं पाहिजे. भगवान परमात्म्याशिवाय या जगात काहीच नाही, सगळं भगवान परमात्माच आहे. ते हरणाचं सांगायला होतं. हरणाला तहान लागलेली असती, त्याला पाणी प्यायचं असतं, पण त्याचा भास असतो की त्या झळाया जे पळायच्यात का उन्हाळ्या दिवसात, सांगायला भरपूर आहे. भक्ताचे प्रकार आहेत, आमकय तमकय, परंतु वेळ नाही. रघुअण्णाचं प्रवचन व्हायचं, गोड प्रवचन आहे. रघुअण्णाचा खूप अभ्यास आहे, कीर्तनकार आहेत. रघुअण्णाचं असं सांगणं असतं की जर मन लावून जर ऐकलं तर रघुअण्णाचं कीर्तन माणसाला वाटतं की हे मागच ऐकायला पाहिजे होतं, असं असतं रघुअण्णाचं कीर्तन. आता त्यांची सेवा होणार आहे, तरी ही मी जी काही 2 शब्द बोललो, सांगितलं, जे भगवंतानी मला बुद्धी दिली त्याच्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न केला. जी योग्य असेल ती घ्या, जे अयोग्य असेल ते माझी मला परत द्या. आणि झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, तसेच तुम्ही संत सर्वजण बसलेले संत वृंद यांच्या, बाप्पू यांच्या चरणी मी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिकावर हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.